आज आपण बघणार आहोत असा किल्ला जो 3350 फूट उंचीवर असलेला आणि सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळाच उभा आहे, तो म्हणजे विशाळगड. विशाळगडाचे हे वेगळेपणच त्याची ताकद आहे, कारण शत्रूला हा गड दिसायचा पण पोहोचायला कित्येक तासांच्या कठीण चढ उतार पार करावा लागायचा. विशाळगडाच्या निर्मितीची सुरुवात होते राजा भोज यांच्या काळात. त्यावेळी विशाळगडाचे नाव किशिगिला खेळणा असे होते. हा गड बांधला गेला कारण अनुस्कुरा आणि आंबा घाटमार्गावर यावरून नजर ठेवता येत असे, जे त्या काळचे ट्रेड लाईफलाईन रूट्स होते. कोकणातील मसाले, मीठ, नारळ आणि वरच्या बाजूस कोल्हापूरची बाजारपेठ या रस्त्यांची सुरक्षा या गडावरून करता येत होती. यानंतर यादव, बहामनी, आदिलशाही असा दीर्घ इतिहास या गडाला लाभलेला आहे. पुढे मलिक रेहाने तब्बल 9 महिन्यांच्या प्रयत्नानंतर हा गड घेतला आणि याच मलिक रेहानचा दर्गा आजही गडावर आहे. पण नंतर मग 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून त्याच्या विशालतेमुळे त्याचे नाव विशाळगड ठेवलं. पण खरी लढाई होती 1660 मध्ये. पन्हाळ्यातून सुटून महाराज जेव्हा विशाळगडाकडे निघाले तेव्हा पावनखिंड रक्ताने लाल झाली होती. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 300 मावळ्यांनी जीवाची आहुती देऊन त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला होता आणि महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले. नंतर मग छत्रपती संभाजी महाराजांनी गडावर सुधारणा केल्या, नवीन बांधकाम केले. पण त्यानंतरही औरंगजेब 1701 मध्ये स्वतः आला आणि 6 महिन्यांच्या वेढ्यानंतर हा गड जिंकून घेतला. पण नंतर 1707 मध्ये ताराराणीने पुन्हा हा गड जिंकला आणि शेवटी 1844 मध्ये इंग्रजांनी गडावरची बांधकामे पाडून टाकली होती. पण आजही विशाळगड या सर्वांच्या साक्ष देत तसाच उभा आहे. अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा, कारण ही फक्त आपल्या महाराष्ट्राची गड किल्ले सिरीजची सुरुवात आहे. आणखी खूप काही आपल्याला बघायचे आहे.